हाय फ्रेंड्स, वेलकम टू प्रणालीज किचन। आज आपण बघणार आहोत खेकड्यांच्या ज्या नांग्या असतात खेकड्याच्या, म्हणजे त्याचे जे जाडे पाय असतात, तर आपण त्याचा आज रस्सा बनवणार आहोत। तर मी हे असेच मार्केटमधून आणलेले आहेत। तर याचा रस्सा सुद्धा खूप सुंदर होतो। तर आता आपण सुरू करूया। आधी आपल्याला याच्यासाठी वाटण वाटायचं आहे। तर इथे पॅन मध्ये मी आधी एक कांदा फ्राय करून घेणार आहे। तर आपल्याला चांगला तो असा गोल्डन ब्राउन करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर खोबरं टाकले मी एक वाटीवरून। तर कांदा आणि खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरं टाकणार आहे। जिरं फ्राय करून घ्यायचं। नंतर 1 चमचा धणे टाकलेले आहेत। धणे सुद्धा फ्राय करून घ्यायचे चांगले। नंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचा तीळ टाकणार आहे। व्हाईट तीळ जे असतात ते टाकलेले आहेत। तर ते सुद्धा चांगले फ्राय करून घेऊया। आणि आता आपल्याला वाटण काढायचं आहे। तर हे सगळं जे कांदा, खोबरं, जिरं, धणे आणि तीळ आहेत ते आपण वाटून घेणार आहोत। 1 टोमॅटो टाकायचं आहे। त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे 1 चमचा। आता आपण मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहोत। त्याच्या आधी काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे, लाल मिरची पावडर, जी आपण फिश करीसाठी वापरतो। त्याच्यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला घेतला आहे। हळद टाकायची आहे अर्धा चमचा टीस्पून। त्याच्यानंतर आता वाटण काढून घेऊया। थोडंसं असं वेगळं वाटण आहे, पण खेकड्याचे जे पाय असतात त्याचा खूपच छान असा रस्सा होतो। तर आता वाटण वाटून रेडी आहे। तर तेल तापत ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत। आणि कढीपत्ता टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ही जी मिक्सरला वाटून घेतलेली पेस्ट होती, वाटण होतं, ते तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। तर त्याच्यामध्ये तीळ टाकल्यामुळे थोडासा असा घट्टपणा येणार आहे त्याला, आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो। तर कोकम घेतलेले आहेत मी। कोकम गरम पाण्यात भिजत ठेवून नंतर त्याचं पाणी घ्यायचं। आता आपण शिजवून घेऊया वाटण। तर वाटण रेडी झालंय। त्याच्यानंतर त्याच्यात मीठ टाकले। तर चवीप्रमाणे मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं एकदा। नंतर आपण त्याच्यामध्ये खेकड्याचे जे पाय असतात, वॉकिंग लेग्स, तर ते आपण सोडणार आहोत। तर आपण आज फक्त खेकड्याच्या पायाचा रस्सा बघणार आहोत। तर खूप छान होतो तो। आणि मिक्स करून घ्यायचं। आता आपण झाकून ठेवूया। स्लो फ्लेमवर 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं पूर्ण। चेक करूया। तर उकळी आलेली आहे चांगली, आणि पायांचा कलर सुद्धा चेंज झाला आहे, लाल झालेला आहे, म्हणजे जवळजवळ शिजत आलेले आहेत। तर आता पुन्हा झाकून ठेवूया 5 मिनिटं। आणि आता आपला रस्सा रेडी झालेला आहे खेकड्याच्या पायाचा। तर थोडीशी कोथिंबीर टाकून छानपैकी सर्व करायचं। तर तुम्ही जर अशा पद्धतीने बनवला तर याची चव सुद्धा खूप सुंदर होते, आणि थोडीशी वेगळी पद्धत असते, आणि चवीला सुद्धा खूप छान होतो। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर इथे आता मी थाळी तयार करून घेतलेली आहे, फिश थाळी।
तर तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.